लाडक्या बहिणींचा लाड सरकार आता हळूहळू कमी करतंय का? लाडक्या बहिणींना आम्ही इलेक्शन नंतर 2100 रुपये महिना देऊ, व्यवसायासाठी कर्ज देऊ, अशा अनेक घोषणा इलेक्शन वेळी सरकारद्वारे केल्या गेल्या. परंतु 2100 रुपयाचा कुठल्याही प्रकारे नाव देखील सरकार आता घेत नाही आहे. त्यासोबतच ज्यांना 1500 रुपये रेग्युलर मिळायचे त्या देखील अनेक महिलांना आता जून महिन्यामध्ये पैसे दिले नाहीत. याबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारची अपडेट देखील दिली जात नाही. नक्की किती महिलांना बाद केले, किती महिलांना पैसे जमा केलेत? फक्त 2985 कोटी रुपये वितरित केले एवढाच शासन निर्णय आणि त्यानंतर याबद्दलची कोणतीही अपडेट नाही. म्हणजेच की सरकारला लाडक्या बहिणींचा विसर पडत चाललाय का? ज्या लाडक्या बहिणींनी इलेक्शन वेळी या सरकारला वन साइड निवडून आणलं आणि हे सरकारमधील मंत्र्यांनी देखील मान्य केलं होतं की लाडक्या बहिणींमुळेच आम्ही जिंकलो आहोत. मग लाडक्या बहिणींचा तुम्हाला विसर पडलाय का? लाडक्या बहिणींना आता पैसे मिळत नाहीत. मी म्हणत नाही की सर्व लाडक्या बहिणींना पैसे द्या, परंतु ज्या पात्र आहेत, ज्या गरजू आहेत, ज्या गरीब आहेत त्या बहिणींना मात्र पैसे देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. तुम्हाला देखील याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.